अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता आणि आज शेवटच्या दिवशी नाशिकमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला। उमेदवारी न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या इच्छुकांनी थेट भाजप नेत्यांच्या गाडीचा पाठलागच केला। इच्छुकांनी तिकीट मिळावं म्हणून एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाडीचा पाठलाग केला आणि राजकीय वातावरण चांगलंच तापलं। हा गाड्यांचा ताफा पाहिल्यावर तुम्हाला वाटलं असेल की कोणत्या तरी मोठ्या नेत्याच्या गाडीचा ताफा रस्त्यावरून जातोय, पण असं नाहीये। भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या गाडीचा पाठलाग सुरू आहे। महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस होता। अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना नाशिक भाजपमध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला। भाजप यंदा नाशिकमध्ये स्वबळावर 122 जागा लढवतंय, मात्र ऐनवेळी एबी फॉर्म न मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संयम तुटला। आपला हक्काचा फॉर्म मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांच्या गाडीचा नाशिक मुंबई महामार्गावर फिल्मी स्टाईल पाठलाग केला। भाजपच्या आमदार सीमा हिरे आणि आमदार राहुल ढिकलेही शहराध्यक्षांच्या गाडीत असल्याचं सांगितलं जातंय। मुंबई आग्रा महामार्गावर भाजप शहराध्यक्षांना घेरण्याचा थरार याच गाडीमध्ये रंगला होता। आपण बघू शकतो याच गाडीमध्ये शहराध्यक्ष सुनील केदार होते आणि सुनील केदारांना घेराव घालून अक्षरशः त्यांच्या गाडीत काही कार्यकर्ते बसलेत। सीमा हिरे आमदार सीमा हिरे पण बसल्यात आणि त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या मागे पूर्ण जे काही नाराज होते त्यांचा कॉन्व्हॉय अगदी संतापाने याच गाडीच्या पाठीमागे निघालेला होता। मुंबई आग्रा मार्गावर जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर हा गाड्यांचा ताफा सातत्यानं पळत होता। निष्ठावंतांचं तिकीट कापल्यानं अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। शहराध्यक्ष आणि पदाधिकारी एका खासगी फार्म हाऊसवर थांबल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी तिथं धडक दिली। फार्म हाऊसचे मुख्य गेट बंद असल्याचं पाहून संतप्त कार्यकर्त्यांनी गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला। तळागाळातले मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आणि गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे आम्ही कंप्लेंट करणार आहे आणि यांनी जो काळा बाजार केलेला एबी फॉर्म घेऊन पळाले 35-40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधीच झालं नाही असं हे आज झालेलं आहे। कार्यकर्ते तिथं फॉर्म भरताय आणि हे चोरून लपून एबी फॉर्म घेऊन पळताय, अध्यक्षाला घेऊन पळताय, फॉर्म घेऊन पळताय। माझा भाऊ 20 वर्ष ते 25 वर्षापासून पक्षात एकनिष्ठपणे काम करतोय। 3 महिना झालेले तिकीट दिले, एबी फॉर्म दिले, त्यांना न्याय भेटला नाही, आम्हाला अजिबात न्याय भेटला नाही। माझ्या भावाला न्याय प्रभाग क्रमांक 10 मध्ये भगवान त्र्यंबक काकड अजिबात न्याय भेटला नाही माझ्या भावाला। आया रामांना निष्ठावंतांना डांबून तिकीट दिलेले, अक्षरशः आम्ही विरोधकांना अंगावर घेऊन काम केलेले। काय करायचं आम्ही, सांगा तुम्ही काय करायचं। नाशिक मधील या हाय व्होल्टेज ड्रामा नंतर गिरीश महाजनांनी यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अशा प्रकारे नेत्यांच्या गाड्यांच्या ताफ्याचा पाठलाग करणं चुकीचं असल्याचं महाजनांनी म्हटलंय। या प्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आले। खरं अतिशय म्हणजे चुकीचा प्रकार आहे, असं होताच कामा नये। म्हणजे बी फॉर्म देताना इथे कोणीतरी 100-150 लोक येत आहेत आणि गेटवर सोडून इकडे कुदतायत, मारामाऱ्या भानगडी करतायत, हे अतिशय अयोग्य आहे, अतिशय चुकीचं आहे। निश्चित त्या बाबतीमध्ये चौकशी सुद्धा केली जाईल आणि कोण याला खतपाणी घालत होतं, कोण प्रमुख कार्यकर्ते होते या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करून कारवाई करू। तिकीट 122 आहेत, सगळ्यांनाच बघावं लागतं। म्हणजे सगळे तिकीट आम्हालाच भेटले पाहिजे असं करता येणार नाही। पण याच्यामध्ये काही कार्यकर्ते आहेत, काही नवीन आलेले कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा डावलता येत नाही ना। तळागाळात जाऊन काम करूनही तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज झाले। वर्षानुवर्षे काम करूनही संधी मिळत नसेल तर मेहनतीचं मोल काय, असा सवाल इच्छुकांनी विचारलाय। या संपूर्ण राड्यामुळे नाशिकची निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।